80% सरपंच अशीच, फक्त तुझी जिरवायची म्हणून हा उभा राहिला. वांग कळत नाही काय. 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेतला पट माहित नाही. काय कामच नाही ना. सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही ना. उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे आठवड्यातून तुला एकदा गावात यावंच. आपण जबाबदार व्यक्ती आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही. सरपंच हा गावातला जबाबदार माणूस, यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माई जिरवायची म्हणून यानं 13 लाख घालवायची. गुतवा खुर्च्या 2दा शाळेत जातात पट्टी. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी द्यायला ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा, मग कळण तुम्हाला भाषण काय. ती पोरं गोळ्यांमुळे गुतल्यात खरी, नाही तर पोरांना काय करणार. मग पोरं भाषण उरकाव म्हणून टाळ्या वाजित्या. आपल्याला वाटतं आवडलं नाही घोडा लागते. पोरांना काय करते, इंग्रजी येऊन येतं काही गोळ्यांचं बोल. उगाच आपलं काही करीत बसेल. झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला. आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत. नकच आपल्या लोकांनी बघायचं पाऊस का पण पडत नाही, झाडच नाही. पाऊस का पडत नाही, पहिली गोष्ट नद्या स्वच्छ नाहीत. 2 पाऊस पडत नाही. 3 गावांमधली मंदिरे स्वच्छताच नाही. मंदिरं बांधू नका, पण बांधलं ते तर सुईची बांधायचा तर इतका किडा. कोटीची बांधायची का झकमारा बांधायची. ज्यांची घरं एवढं शेजारी त्याला सुद्धा माहित नाही आज एकादशी. ते पग वाढले म्हणजे आज घरी एखादं आमलेट खाल्लं काय करणार. उगाच फक्त खरेची आई मिली. फक्त या जगात कोणची आई मिली, खरे जग. उगाच आमच्यासारख्याचं खरं बोल नाही, थोडं जोंबाचं महाराज, पण ते खरंच आहे. गावांमधले लोक त्यांना ठेवा 10-5-10 हजार रुपये जाऊ द्या, 5-7 हजार रुपये, पण तेवढा पुजारी ठेवला पाहिजे. देवांचं पवित्र राहिलं नाही गावांमध्ये. काय मध्ये तुम्ही जाणीतच नाही कुठं. दुपारा म्हातारी झोपेत राहतात, संध्याकाळी ते सांड राहतात. पुजारी आरती करणारा गेला ओळायला, त्यानं बिडीचा धूर मारुती वाटत. भजनी मंडळाचा पाकवात पडला म्हणून त्यानं कागद पेटावला. मग त्याला कागदीची पेटी नव्हती का, दिव्यावर गेला तो आखा मारुती काळा केला त्यांच्या कागद. देवांचं पवित्र राहिलं नाही. तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता तापमान 45 डिग्री गेलं तर अजून 65 जाईल. हिऱ्यानं ठेवा. देवळांचं पवित्र राहिलं नाही. आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ते उद्या बरोबर गोळा करा, लांब नेऊन टाका कुठेतरी. त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही. काय म्हणते तुमचं. भंगलेल्या मूर्ती ठेवू नये. आणि आपले लोक म्हणतात यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का, ती देवळात आनंद होती. तुला जागा नाही पुढं. देवानं सगळे देव एकट्यानंच लोखंडी घ्यायचे, काही तुम्हाला नको करा. घरातला फोटो पडला का 3 लगेच म्हणायचं बघा एवढा देवळात नेऊन ठेव. हे ठेवणार तुम्ही माना नाही तर नका मानू मला, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे. काय मध्ये वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे. आपण नुसते बावलाटपणा करीत राहतो, मग म्हणायचं असं झालं तर झालं. तुम्ही एवढे पत्ते फाडा, पाऊस पडतो का नाही. हे पाटील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष यांना एक काम सांगतो. आता शाळा सुरू झाल्या, 1.5 महिना झालाय. आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो सांड माल हिंडतो, हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे. हा भंगार माल जो पोरींची छेड काढणारे शाळेजवळ हिंडतो, हा एकदा रिपीट केला पाहिजे. यावर तुमचं मत काय. ही काळाची आणि गुरुजीला गुंतवू नका, त्याच्यात राजकारण होईल. तुमची तुम्ही झक मारा, पण गावची इज्जत म्हणून हे भंगार जे पोर आहे. विनोदाचा भाग सोडा, कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी मावसबाईन शाळेत आहे. शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही. काय मत आहे तुमचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे का नाही बोला. 9वीच्या पोराला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या माहिती. 10वीच्या मुलीला मोबाईल आहे. सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम केलेले. 8वी पर्यंत पोरग नापास होत असल्यामुळे पोरग शाळेत मास्तरला खात नाही. त्याला माहितीये मी शेळ्यावाळा गेलो तरी पासच आहे आणि घरी राहिलो तरी पासच आहे.
ते या 2-4 महिन्यामध्ये पुरी पळून जाण्याचं प्रमाण वाढलं का? म्हण दणका उठला, दणका गेली गेली गेली. पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण तुम्हाला मी किती बोललो ते ही लाज. बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्यात, चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही. भंगार भंगार. मुलगा मेडिकलला आहे, काय हरकत आहे, पुढे डॉक्टर होईल तो पोरगा, करा प्रेम करायचं तुम्हाला. ते शिकवलं म्हणते गाऊन द्यायचं आता काय. दिल दिया ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो, पावसाळा सुरू झालो काय गाव देंगे. काय लेवल आहे, विनोद नाही मला. फार भंगार. आणि काय माहिती म्हणून सांगतो, शाळेभोवती आपले जे पोरं येतात, बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं? मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देतात. तुमचं काय मत आहे? बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करी? तो कण आपल्या आपण एकत्र राहणारी गाव आहे. थोडा आवाज द्या. आकडा हलत होता काय? आकडा चला. बाहेरची जी पोरं आहेत, आपलं कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फॉर आहे याच्यावर तुमचं मत काय? बाहेरची पोरग डेअरिंग करणार नाही. कोकणगाव, वडगाव, कणोली, मनोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं आहेत. कोणाचाही भोगा करतील ना. बाहेरचा पोरं जगल का आपल्या तडाख्यात सापडलं? बाहेरचं शिंगरू मेहनत नाही, पण त्याला आधार कोणचा आहे? आपल्या अवलादी ह्या रिपीट करीत जा. पुरीने पार लाजा सोडलो. आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बापाला, तुम्हाला ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा. तुम्हाला काय झक मारायची ती मारा, पण स्पष्टपणे बापाला घरी गेल्यावर सांगून टाका आज का माझं हे मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल. तुम्ही आत्ता जाऊन सांगा घरी गेल्यावर बापाला की पप्पा महाराजांनी माझे डोळे उघडले, मी आमचं 9वी पासून तो सगळा माझा खर्च तोच करतोय. माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतो, सिम तो टाकतो, चार्जिंग तो करतो. मला फक्त तोंड बांधून मी त्याच्या मागे हिंडते आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पोरीची आई आहे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची आणि नवरदेव बाहेर. काय ते नवरदेव उड्या आणायचे, त्याला वाटलं शांताबाई झाल्या काय. जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरा. अशी 5 लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे नाही. बांधायचे असतील तर अख्ख्या वराडाला बांधा. तुला किडा आहे ना, अख्खं वराड घे ना बोखंडी, 2-4 काल घेत. कशाच आहे पैसे? चांगले बसून लोक जेवत होते, उभ्याने जेवण सुरू केलं. ते वराड नाला ताटली हातात घेत भात कान त्याला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पार व्हिडिओ चांगले गोल गुलाबजामू होते. कोणत्या बापाचं काय गेलं? गुलाबजामूच लांब कळा केला. काय गेलं तुझ्या बापा? आता असा गुलाबजामू नाही राहिला. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा राजाला कळलं सुद्धा.